जय शिवराय मित्रांनो, मी शिवदत्त शिंदे स्वागत करतो एका नव्या कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहे शिवजन्मभूमी जुन्नर येथे आणि आज आपण जाणार आहोत किल्ले हडसर बघण्यासाठी। चला तर मित्रांनो, आपण निघूया एक जबरदस्त आणि थरारक किल्ला बघण्यासाठी, तो म्हणजे किल्ला हडसर। चला तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। फायनली आपण पोहोचलेलो आहे हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आपल्याला जर खुंटीच्या वाटेने जायचं असलं तर ही वाट समोर जाते। या रस्त्याने आपण आलेलो आहे। या रस्त्याने आल्यानंतर या वाटेने समोर जावं लागतं। इथं बघू शकते एक निशाणीसाठी एक नळ पण दिसेल। इथून जाणारी खेळांची वाट ही अतिशय धोकादायक व जीवघेणी आहे। हाडाचे ट्रेकर आहे, त्यामुळे आम्हाला काही म्हणजे टेन्शन नाही। आम्ही रोप वगैरे सगळे सोबत घेऊन चाललेलो आहे, सगळ्या सुरक्षित साहित्यांसहित आपण वरती जाणार आहोत। इथं समोर आपल्याला हा रस्ता लागलेला आहे आणि इथं फायनली 2 म्हशी भेटलेल्या आहे। त्यांचा ब्रेकफास्ट चालू आहे सध्या, बघू शकता त्यांचा ब्रेकफास्ट टाइम झालेला आहे। हडसर हा किल्ला जुन्नर तालुक्यापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। पायथ्याशी हडसरवाडी गाव वसलेले असून दक्षिणेस सह्याद्रीच्या कुशीत बांधलेल्या माणिकडोह धरणाचे सौंदर्य खुलून दिसते। गडावर जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत। यापैकी 2 मार्ग पूर्वेकडून असून तिसरा मार्ग पश्चिमेकडून पेठेच्या वाडीतून जातो। हडसर गावातून किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या खिऱ्यांच्या वाटेने वर जाता येते, तर दक्षिणेकडून अवघड घरीतूनही गडावर जाता येते। दोन्ही मार्गावर असलेल्या दगडी पायऱ्या खडकात खोदलेल्या आहेत। ट्रेकर्सला जाण्यासाठी दगडी कातळात लोखंडी मेखा लावलेल्या आहेत। यालाच खुंटीची वाट असे म्हणतात। हडसर किल्ला आकाराने त्रिकोणी आहे। उत्तरेच्या बाजूकडील पहिला दरवाजा दगडी कातळीत कोरलेला आहे। नंतर पर्वतगड हे या गडाचे दुसरे नाव आहे। सातवाहन काळात गडाची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता। नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा गड बांधला गेला। 1637 मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळल्यानंतर 1800च्या सुमारात ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले। हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या, याचेच हे आपल्याला इथे दगड पाहायला आढळते। गडाच्या अर्ध्यामध्ये पर्यंत आलेलो आहे, पण आणखी काय खुंटीची वाट दिसली नाही, कारण इथं खूपच जास्त धुकं आहे, त्यामुळे अजून थोडं समोर गेल्यावरती दिसत। आज खूपच जास्त धुकं आहे, त्यामुळं कुठल्याच वाटा सापडत नाही। आम्ही शोधत शोधत आता इथपर्यंत आणि आता इथनं समोर जायचंय त्या खडकातनं। फायनली आपण खुंटीच्या मार्गाजवळ पोहोचलेलो आहे। इथनं वरती खुंटीचा मार्ग चालू होतो। ह्या पांढऱ्या कलरच्या खुंटांना पकडून आपल्याला वरती जायचंय। चला तर आपण आता खुंटीच्या मार्गाने वरती जाऊ, बघूया। हा मार्ग आहे, मार्गाने आपल्याला वरती जायचं सरळ। अशा प्रकारची तो खुंट आहे। चला
खूपच अवघड असा मार्ग आहे. फायनली आपण खुंटीचा मार्ग पार करून वरती आलेलो आहे. बघू शकता खाली कसं भयान आहे. चला तर आपण आता समोर जाऊया. या खुंटीच्या मार्गाने आपण आताच वरती आलेलो आहे आणि वरती आल्यानंतर सुरुवातीलाच खुंटीचा मार्ग संपल्यानंतर तिथे एक गुफा लागते. आपण आता समोर जाऊया. समोर बघूया काय होतं. तिथं आमचा मित्र प्रतीक्षा करतोय आम्ही केव्हा समोर येतोय, कारण व्हिडिओ बनवायला टाइम लागतो. त्यामुळं इथे काय अशा प्रकारचे किडे दिसलेत. काय समजत नाही. आहे काहीतरी, जाऊ दे. हा गुफा पूर्णपणे त्यात पाणी आणि गाळ साचलेलं आहे. आपल्याला समोर जायचं. आता खुंटीच्या मार्गावरती आलेलो आहे आणि इथं गडाची पहिली तटबंदी दिसते. त्यानंतर इथं गडाची तटबंदी दिसते आणि इथं एक भले मोठं झाड वाढलेलं आहे. कदाचित काही दिवसांनी या झाडामुळे तटबंदी पडू शकते असं वाटतं. तुम्ही बघू शकता वरती आल्यानंतर इथं एक हनुमानाची एक मूर्ती दिसत आहे आणि त्याच्या आजूबाजूला थोडंसं दगड लावलेली आहेत. बघू शकता तुम्ही. बहुतेक ही मूर्ती सातवन काळातली असू शकते. हे इथे एक देवीचं मंदिर आणि सद्यस्थितीत एक पडलेल्या अवस्थेत आहे. इथं दगड रचलेली आहेत. इथे देवीच्या मंदिराच्या बाजूलाच एक पाण्याचं टाका आहे आणि इथं एक असं काहीतरी वाचतंय. आय थिंक की त्या मंदिराचा घुमट असला पाहिजे हा, नाहीतर अगोदरच्या काळात घोड्यांना पाणी पिण्यासाठी असेल.
समोर आल्यावरती एक महादेवाचं मंदिर आपल्याला दिसतं. सरकारी वाड्याचे अवशेष समोर आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात. बघूया काय तिथं. तर सध्या सगळं पडलेलं अवस्थेत आहे आता तर. वाड्यांचा अवशेष सर्व पडलेल्या अवस्थेत आता. तिथं नंतर थोडस समोर आल्यानंतर आपल्याला 3 तोफा बघायला भेटतात. बघू शकता. आणि इथं एक पाण्याचं टाक आहे. त्या टाक्यामध्येच त्या तोफा सापडल्या होत्या. पाण्याचं टाकत जेव्हा क्लीन केलं होतं, सर्व पाणी काढलं होतं, तेव्हा त्यामध्ये त्या तोफा सापडल्या होत्या. अगोदरच्या काळात बांधलेलं धान्याचं कोठार आहे. आपण ते बघण्यासाठी आता जाणार आहोत. बघूया ते आतमध्ये कसं आहे. तर इथे बघू शकता धान्याचे मोठे मोठे कोठारे आहेत आणि हे पूर्णपणे कातळे खडकात कोरलेले आहे असे आपल्याला दिसून येते. आणि मध्ययुगीन काळात याचा वापर राहण्यासाठी सुद्धा होत असावा. आपण सकाळी जेव्हा गडावरती आलो तेव्हा आपण खुंटेच्या मार्गाने वरती आलो होतो आणि आता खाली जायच्या वेळेस आपण राजमार्गाने खाली जाणार आहोत. हा बघू शकता, इथनं राजमार्ग खाली जातो. तर आपण ह्याच मार्गाने आता खाली जाणार आहोत. बघूया मार्ग कसा आहे. तर जमला का रे? नाही. हाऊ द जोश? येस सर. आणखी कुठे जायचं समोर? शिवनेरी. गुड. म्हणजे लय स्टॅमिना आहे आणखी. हां.
फक्त चालत राहायचा, बस. थांबायचं नाही. राजमार्गाने गड खाली उतरण्यास सुरुवात करूया. बघू शकता पूर्णपणे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. इथं बघा, इथं बसण्यासाठी जागा आहे. कदाचित इथं गडांच्या संरक्षणासाठी जे रक्षक असतील त्यांच्यासाठी बसण्याची जागा आहे. इथं राजमार्गाने आपण या पायऱ्यावर खाली आलोय. इथून आपण समोर जाऊया. गड किल्ले संवर्धन करत असताना या पायऱ्या खराब होऊ नये त्यामुळे इथं जाळी बसवलेली बघा. कारण पावसाचं पाणी खूप जोरात येत असतं, त्यामुळं या पायऱ्यांचे दगड वाहून खाली जाऊ शकता. आपण आता राजमार्गाने गडाच्या पायथ्याशी उतरलेलो आहे. तुम्ही आता पाऊस पडल्यावर भात लावसाल नाही तो इथं आल्यानंतर खाली आम्हाला वाट सापडत नव्हती, त्यामुळं हे बाबा आम्हाला वाट दाखवण्यासाठी येत आहे समोर. ते आम्हाला वाट दाखवतील समोरनं. हा हा तिकडून जे आहे ना तिकडून शिवाजीराजाची खाली गड चालू तिकडे तुम्हाला माहिती आहे खाली पार आणि तिथून मग वर चढा घातलं. तुमचं गाव कुठं आहे बाबा? इथंच राहतात तुम्ही? शेती ही ना अजून कुठं आहे बाकी? खाली आहे ना घराच्या खाली. हा का? इथं लय म्हणजे आज छोट्या छोट्या याच्यात तुम्हाला माहिती झालं का? कुठं ऐकलं आम्ही. सांगा म्हणजे खालून कडे निळाळ हा त्याला गजरवलं असं. हा ते गजरी धरून वर चढत 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 जायचं. शेवटी वर पाय झाला ते शिवाजीराजाचे ते हे ना तालीम तिथं आली ती अशी फिरायला गेली, फोटो काढायला गेली, तसंच जोक गेला खाली. हा का? पडले गेली पार जास्त भात.
जास्त म्हणजे पाऊस लय असतो तिकडं? पाऊस म्हणजे 4 महिने सतत चालू होता. हा का? लय जास्त असतो. हा लय जास्त म्हणजे 4 महिने ना सतत पाऊस आला. फक्त इंद्रायणी लावता का तुम्ही? हा इंद्रे नाही, बाकीचे आहे दुसरी बात आहे. आता जास्त करून काय करतात, इंद्रेला बाजार जास्त आहे ना टमाट्याला. ही आपली घरगुती खायला मग ही दुसरी आहेतच. म्हणजे तिथं ही वाटत पार सरळ सोडायची नाही आणि पार पुढं ती झाड दिसत ना उंच त्या ठिकाणी वाट आहे. फक्त खाली वाट फिरले घराकडे तिच्याकडे जायचं नाही, फक्त तिथं गेलं का वर फिरायचं. असं फिरायचं वर. तिथून पुढं काय 5 मिनिटं गेलं का तिथं वस्त्या सगळ्या वस्त्या खाली नाही जायचं, दुसऱ्या मार्गाने खाली उतरलं होतं त्यामुळे वाट सापडत नव्हती. पण त्या बाबांनी आम्हाला म्हणजे बरंच 1-1.5 किलोमीटर पर्यंत समोर सोडलं आणि वाट दाखवली कुठनं जायचं काय. तर आता वाट दाखवल्याप्रमाणे आपण जाऊया. आयुष्यात वाट लावणाऱ्या माणसांपेक्षा वाट दाखवणारे माणसं भेटलेले बरेच, त्यामुळे आयुष्य कुठं तरी समोर जाईल. इकडे आता जाऊया असं सरळ. कारण काय असतं ना, माणसाचे जे आयुष्य असतं त्यात वाट दाखवणारे माणसं खूप कमी असतात आणि वाट लावणारे जास्त असतात. त्यामुळं वाट दाखवणारी माणसं भेटले तर जरा कुठंतरी आपण योग्य त्या रस्त्याला जातो. चला आता बघूया समोर. बाबांनी सांगितलेल्या वाटेप्रमाणे आपण आपल्या गाडीपर्यंत पोहोचूया. हा आता झालंय. पाऊस जास्त होतो का इकडं? त्यामुळे असं कौलारू केलेलं आहे. पुण्यातून आले. इथं प्राणी वगैरे येत नाही का काय मग? हा का? मग कसं ते संरक्षण कसं करतात? पण हे बकरा बिकराला खाऊन घेत असेल ते. तुम्हाला तिथून तिथपर्यंत जाऊ तर ते घेऊन जात असते. मग रात्री घरातच ठेवतात, बाहेर ठेवायचं कामच नाही. आपण आपल्या गाडीपाशी येऊन पोहोचलो. पण आता सकाळी आपण 5:30 वाजता चढायला सुरुवात केली होती. आल्यानंतर आपल्याला बराचसा टाइम झाला. त्यानंतर आपण आता इथं जेवणासाठी विचारपूस करतोय कुठं जेवण वगैरे मिळतंय, कारण इथं हॉटेल्स पण नाही आहेत. पण इथं एक मावशी भेटल्या आणि त्या आता जेवण बनवून देणार आहे. आता बघूया तर काय बनवतात. जरा 2 मिनिटं बसा. काय बनवणार मावशी? बेसन भाकर. बर बर. मावशीने सांगितलं बेसन भाकर बनवणार आहे आता. बसा बसा इथं बसा इथं. मला ना सरपण वाया जायचं होतं की असं सरपण भरायला आता पावसाची भिजला का पेटत नाही. पण आता
भूक लागली होती त्यामुळे इथं आजीने आम्हाला बेसन आणि भाकरी बनवली. बघू शकतो आम्हाला खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही इथं गावात विचारपूस केली. तेव्हा या मावशी भेटल्या आम्हाला आणि आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याकडे जेवण म्हणजे आपण विचारतो ना काय प्लेट असते काय नाही, पण म्हणजे त्यांचं मन इतकं मोठं आहे की त्या म्हणाले तुम्हाला जे द्यायच ते द्या. आणि त्यांनी आम्हाला एकदम म्हणजे असं पोटभर जेवण दिलं घरच्यासारखं आणि म्हणल्या नाही की इतके पैसे द्या तितके पैसे द्या. म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही पण कधी कदाचित हडसर किल्ल्यावरती फिरायला आला तर यांच्याकडं नक्की जेवायला एकदम म्हणजे घरगुती पद्धतीचं त्या जेवण बनवता आणि एकदम चवदार जेवण त्यांच्याकडे भेटतं. त्यामुळं नक्की तुम्ही यांच्याकडे जेवायला या इतर कुठं न जाता. अशा प्रकारे आपला हा हडसर किल्ल्याचा ट्रेक कंप्लीट झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. परत पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.